दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी घडणार आहे पाहायचंय आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी राजधानी दिल्लीतून। राजधानी दिल्लीमध्ये रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये तब्बल 18 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं देखील बघायला मिळतंय। या संदर्भात विस्तृत बातमी आपल्याला बघायची आहे आज काय विशेषच्या माध्यमातून। दुसरी बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात ही बातमी आहे। तर तिसरी बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे। राजन साळवींच्या शिंदे गटात प्रवेशानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडवर आलाय। ही बातमी ही विस्तृत आपल्याला या बुलेटिनच्या माध्यमातून आज काय विशेषच्या माध्यमातून पाहायची आहे। आज काय विशेषमध्ये पहिली विशेष बातमी नवी दिल्लीमधून, कारण ही धक्कादायक बातमी आहे। दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भातली 18 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, अनेक जण जखमी आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर येत होती। ती ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर या ठिकाणी गर्दी झाली, गुदमरल्यासारखं झालं आणि अनेक प्रवासी बेशुद्ध झाले। त्यामुळेच घटनास्थळी गोंधळ उडाला। पायऱ्यांवरती बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले स्पष्ट दिसत होते। मृतांमध्ये 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुषांचा समावेश असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। भगदड़ हुआ। एक मिनट, आराम से उनसे उनकी मौत हो गई। किसकी मौत हो गई है? आप लोग पता नहीं इतने लोग कहाँ से आ गए और हाँ, सब ऑनर में बाइक ले रहा हूँ। देते हुए जा रहे थे। तो रेलवे पुलिस नहीं थी क्या वहाँ पे? पुलिस नहीं थी, कोई पुलिस वाला नहीं था वहाँ पे। संख्या थी आपके हिसाब से? आपके हिसाब से गेट नंबर 4 लाखों में संख्या थी। हमारे एक देवरानी मर गई, देवरानी शीला। हमें शोभा। कितने 30-40 सालों के इधर आइए। क्या नाम है आपका? बीबा। कहाँ की रहने वाली हैं? यहाँ से सुल्तानपुरी से आए हम। भगदड़ में फंस गए। बहुत लोग। 50 बॉडी है। मात्र या घटनेसंदर्भात साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूयात। 400 जागांसाठी जनरलची दर तासाला 1500 तिकीटं नेमकी कशी विकली हा सवाल आहे। रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉइंटवर प्रशासनाकडून तपासणी का होत नाही हा देखील मुद्दा आहे। अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेशनवर हजारो लोक नेमके जमले कसे? वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर व्यवस्था का करण्यात आली नाही हा देखील मुद्दा आहे। तिकीट नसलेले हजारो लोक प्लॅटफॉर्मवर पोहोचले कसे? तर आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचाही आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता घेणार आहोत। 10 फेब्रुवारी 2013ला प्रयागराज रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी झालेली होती। प्रयागराजच्या चेंगराचेंगरीमध्ये 36 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला होता। मौनी अमावस्येला 3 कोटींहून जास्त लोकांचं संगम स्नान बघायला मिळालं। रेल्वेची शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा करण्यात आली। प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली। तर आपण पाहतोय महाकुंभ मेळ्यामध्ये मृत्यूचा मेळाच बघायला मिळालेला आहे। एकंदरीत या अशा एक न अनेक घटना घडलेल्या आहेत। बातमी लाडक्या बहिणींसाठी, कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये दिला जाईल। मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतला अशी माहिती सूत्रांची। तर लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड्स तपासले जाणार आहे। लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करावा लागणार आहे आणि या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी या योजनेमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला अशी माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी एकंदरीत दिलेली आहे। दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे। लाभार्थी हयात आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जातील।
जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र सुद्धा केलं जाईल. तर तुम्ही सुद्धा जर निकषात बसत नसाल तर या योजनेचा लाभ तुम्हालाही मिळणार नाहीये, तुम्ही अपात्र ठरू शकतात. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि ताज्या अपडेट ज्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 50 मध्ये. तर नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती आता झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालोय. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याप्रती मनापासून सहानुभूती, असं मोदींचं ट्विट बघायला मिळालं. राज्यात तापमानातील तफावत वाढली त्यामुळे उन्हाचा चटका जाणवतोय. राज्यात कमाल तापमान 35 पार आहे त्यामुळे उन्हाच्या झळा बसताय. पहाटे गारठा आहे, दुपारच्या वेळी मात्र उकाड्यानं घाम निघतोय. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळेल. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली. अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करू हा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असायला हवी अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार यासाठी असंही चंद्रहार पाटील म्हणाले. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं 31 कोटींची कमाई केली आहे. मोठ्या संख्येने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवासही दाखवण्यात आलेला आहे. सोन्याचे दर पुन्हा वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलथापालथ झाली आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87,170 रुपयांवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 79,910 रुपये इतके आहेत. छावा चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली. मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहिलं. चित्रपटाचं तिकीट 500 ते 600 रुपये असून तो प्रत्येकाला परवडणारा नाहीये, त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा ही मागणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली निघाली. त्यात आता समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय. तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्यही यावेळेस सादर केलंय. महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागले. यामध्ये अनेक टेंट जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचं काम सुरू झालंय. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही. भाजपचे मंत्री नितेश राणेंनी देखील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला भेट दिली. त्यांनी गंगा स्नान केलंय आणि यावेळेस त्यांच्या आई नीलम राणे देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहिल्या आहेत. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली. यावेळेस त्यांनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं. संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण आहे, ही प्रतिक्रिया नीलम गोऱ्हेंनी दिली. एसटी महामंडळाबाबत महाराष्ट्र आता गुजरातकडे धडे घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोमवारी गुजरातला जातील. या दौऱ्यामध्ये गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती ते घेतील. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित असणार आहेत.
वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाबादिया याच्या सध्या मिसिंग आहे आणि त्याचं घर आणि फोनही बंद आहे. पोलिसांची शोधाशोध सुरू आहे. अलाबादियासोबत त्यांचा संपर्क होत नाही आहे, ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभने देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. हिंगोलीमध्ये 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होईल. या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात येते आहे. गंभीर गुन्ह्यातील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेत. ये जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी, आरोपी लवकरात लवकर पकडले जावे यासाठी ही शक्कल आहे. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं झटका दिला. अँटेलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिलाय. एनआयए न्यायालयानं शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय. ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना 17 जून 2021 रोजी अटक करण्यात आलेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमधल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता झालंय. केशवकुंज आता नवीन स्वरूपात समोर येईल. दिल्लीमध्ये सुमारे 4.25 एकरामध्ये हे मुख्यालय असेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये. येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. पुणे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र या सोयीसुविधा ज्या आहेत याबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण ही जी समिती आहे ती सुरू केलेली आहे. यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जातील. पुढील 2 महिन्यांमध्ये हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता इतर मोफत योजनांना कात्री लावण्याचा घाट घातलाय. टप्प्याटप्प्यानं सर्व मोफत योजना बंद करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. योजनांना कात्री, लाडकीला अभय. टप्प्याटप्प्यानं मोफत योजना बंद करणार. सरकारचं 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेलं लाखभर कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्यानं ही योजना बंद होणार नाही, फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे. शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज. तब्बल 2.5 कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे.
त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याशिवाय 2-2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडकींनाही योजनेतून वगळलाय. आता मवियाच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा योजना बंद करून पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळत आहे. लाडकीमुळे बिघडलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे, मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर आता आपण पाहतोय तिजोरीवर भार पडलेला आणि त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत त्या आता थेट हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जे आश्वासनं देण्यात आलेले होते त्यांची पूर्तता होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. यासोबतच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं 4,31,00,000चा कृती आराखडा मंजूर केलेला आहे. यामध्ये तब्बल 1,16,70,000 रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जातील. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये उमरटी गावामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालेलं आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला केलाय. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी जखमी झालाय. साताऱ्यातल्या कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीत उसाला आग लागल्याची घटना घडली. त्यात 100 एकरहून अधिक उसाला आग लागल्या. या घटनेमध्ये 100 ते 150 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तुझा नंबर नाही, बापूला फोन केला. गावला ना अण्णांच्या चिरलं मी, तेव्हाच बापूला फोन केला. काशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच शनिवारी 850 क्विंटल चिया पिकाची आवक झाली. 11 फेब्रुवारीला मुहूर्ताच्या खरेदीवर चिया पिकाला 23,000चा विक्रमी भाव मिळाला. त्यानंतर दर शनिवारी चिया पिकाची खरेदी वाशिमच्या बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील गांजाची शेती उद्ध्वस्त झाली आहे. शिरपूरमधील दुर्गम वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची सर्रासपणे लागवड होत होती. यावर कारवाई करताना हजारो किलो गांजा हा हस्तगत करण्यात आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मिस्टिक व्हॅली परिसरात एका आलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळेस गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटा देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर लाखो रुपयांच्या रोकडसह आलिशान गाड्या देखील यावेळेस जप्त करण्यात आलेल्या आहेत. धाराशिवमधल्या तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते आहे. यावेळेस कामगारांचे कारखान्यात वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आले. प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्व फटाका कारखान्यांची तपासणी सध्या सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो. आधार कार्ड ही आपली ओळख असते. मात्र आता हे आधार कार्ड बंद होणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियामध्ये तसा मेसेज व्हायरल झालाय. नेमकं यामागचं सत्य काय बघूया. तुमचं आधार कार्ड बंद होणार. कागदपत्रांची कटकट कायमची संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आधार कार्ड सगळे जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं. मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय. त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार, असे सवाल उपस्थित होऊ लागले. त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. आता तुमचा चेहराच तुमचा आधार कार्ड असणार. कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार. तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय?
आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल. अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही. कॅमेऱ्यासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल. या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही. आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल. त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.